ओमप्रास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे ड्रमस्टिक करी किंवा ड्रमस्टिक सूप. त्याच्यासाठी मी इथं 3 छान अशा फ्रेश ड्रमस्टिक घेतलेल्या आहेत, म्हणजे शेवग्याच्या शेंगा. आणि हे सगळं साहित्य आहे, आता मी तुम्हाला इथं दाखवेन. बघा, त्याच्यासाठी मी हे जे ड्रमस्टिक आहेत असे छान कट करून घेतलेले आहेत. गूळ आहे, करवील आहे आणि लसूण आहे आणि जिरं आहे, सासवा आहेत, हिंग आहे आणि हे आहेत आंब्याची सोलं आणि ही आहेत कोकम सोलं आणि हळद पावडर आहे, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि जिरे पावडर आहे आणि हे आहे आपलं तांदळाचं पीठ. बघा, हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. चला तर आता आम्ही प्रोसिजरला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी इथं कढई तापून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तेल घालणार आहोत आणि तेल तापलेलं आहे. लगेच त्याच्यामध्ये आपण घालूया मोहरी. मोहरी तडतडली की लगेच आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये जिरे. बघा, जिरेसुद्धा इथं छान तडतडलेलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये घालूया आपण करवील. करविलाची पानं थोडी परतून घेऊया. गॅस मात्र बारीक असायला पाहिजे, गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवर व्हायला पाहिजे. आणि हे आहे आपलं लसूण. लसूण मी फक्त इथं ठेचून घेतलेली आहे, त्याची पेस्ट नाही बनवायची. ठेचून इथं घातलेली आहे आणि मी घातलेले आहेत इथं ड्रमस्टिकचे तुकडे आणि हिंग. हे छान घालून आपण थोडं परतून घेऊया. ह्याच्यामध्ये घातले मी चवीपुरतं मीठ, लाल तिखट, तसंच हळद घालूया आणि सोलं घातलेली आहेत आंब्याची आणि कोकम सोलं आणि ह्याच्याबरोबर आपण जिरे पावडर घातलेली आहे. आणि आता हे छानपैकी परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये हवं तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे पातळ पाहिजे किंवा कुणाला दाट पाहिजे लागते, जाड, त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे आपण शिजायला ठेवूया. ह्याला खूप वेळ लागत नाही, ड्रमस्टिक तरी लगेच शिजतात. बघा, इथं छान आता ह्याला उकळी आलेली आहे. आता आणि थोडा वेळ आपण झाकून ठेवून मंद आचेवर झाकून ठेवूया आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. चला तर आता ह्याच्यामध्ये मी गूळ घालत आहे. गूळ हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. कुणाला जर जास्त गोड आवडत असेल तरी ह्याला जास्त गूळ लागत नाही. आणि हे जे आता पीठ आहे, मी तांदळाचं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. आता बघा, छानपैकी गूळसुद्धा विरघळलेला आहे, छान शिजलेली आहे. सो ह्याच्यामध्ये आता मी तांदळाचं पिठाचं पेस्ट घालत आहे. बघा, किती छान ही आता कढी मस्तपैकी झणझणीत वास येत आहे, तयार झालेली आहे. आणि 1-2 मिनटं आपण गॅस बंद करून असंच बंद करून ठेवूया. आणि बघा, इथं मी सर्व केलेली आहे. वा, अप्रतिम अशी वास याची सुटलेली आहे. आणि ही तुम्ही नानबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. सो नक्कीच ह्या तऱ्हेची तुम्ही कढी करून बघा किंवा हे सूप म्हणून पण तुम्ही पिऊ शकता. सो नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.